मीरा रोडच्या नयानगर परिसरातून सध्या एक अतिशय खळबळजनक घटना समोर येत आहे। सोशल मीडियाचा वापर करत अल्पवयीन मुलामुलींमध्ये कशा प्रकारे गंभीर वळण घेऊ शकतो याचं एक मोठं उदाहरण या निमित्तानं समोर आलंय। एक 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पण हे प्रकरण केवळ विनयभंगापुरतं मर्यादित नाही, तर या प्रकरणाला आता राजकीय आणि सामाजिक वळण देखील मिळालं आहे। नेमकं काय घडलंय मीरा रोडमध्ये जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची सुरुवात झाली ती सोशल मीडियावरून। इंस्टाग्रामच्या माध्यमातून या 15 वर्षीय मुलीची आणि 17 वर्षीय मुलाची ओळख झाली। हळूहळू त्यांच्यात संवाद वाढला, मैत्री झाली। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मैत्री इतकी वाढली की अल्पवयीन मुलीने त्या मुलाला काही महागड्या भेटवस्तू देखील दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। मात्र या मैत्रीचं रूपांतर नंतर वादात आणि थेट विनयभंगाच्या तक्रारीत कसं झालं याचा तपास आता नयानगर पोलीस करत आहेत। हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावरती चर्चांना उधाण आलं, पण या प्रकरणाला खऱ्या अर्थानं राजकीय वाचा फुटली जेव्हा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या विषयावरती भाष्य केलंय। किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट दावा केलाय की हे प्रकरण म्हणजे लव्ह जिहादचा प्रकार आहे। त्यांच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर प्रकरणावरून थेट 2 गट पडल्याचं पाहायला मिळालं आहे। सोशल मीडियावरती या प्रकरणाबाबत विविध दावे प्रतिदावे केले जात असले तरीही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अत्यंत काळजीपूर्वक पाऊल टाकत आहे। नयानगर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की पीडित मुलीने दिलेल्या अधिकृत तक्रारीच्या आधारे सध्या कायदेशीर तपास सुरू आहे। दोन्ही बाजू अल्पवयीन असल्याने कायदा आणि नियमांचं पालन करून सोशल मीडियावरती अफवावरती विश्वास न ठेवता पोलीस तथ्यात शोध घेते आहे हे पाहणं आता गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, महासागर न्यूज। गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये पीडित मुलगी व आरोपी जो मुलगा आहे त्यांची डिसेंबरमध्ये इंस्टाग्रामवरून एकमेकाशी ओळख झाली। त्यानंतर त्यांनी जानेवारी 2026 मध्ये मीरा रोड येथे एका गार्डनमध्ये ते बसलेले असताना त्यांचा एक तिसऱ्या व्यक्तीने मुलाने फोटो काढला। त्यानंतर जी पीडित मुलगी आहे ती आरोपी मुलाला बोलली की कोणीतरी आपला फोटो काढत आहे। तर त्यावेळेस तो आरोपी मुलगा मुलीला बोलला की मी ते पाहून घेतो, तू इथून घरी निघून जा। त्यानंतर आरोपी मुलाने जी पीडित मुलगी आहे तिला रात्री मेसेज केला की ज्या मुलाने फोटो काढला त्याला मी मारहाण केली, मारहाण केल्यामुळे माझ्यावरती अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे अशी खोटी माहिती दिली आणि अशी त्या पीडित मुलीला सांगितलं की ह्या सर्व गोष्टीला तू जबाबदार आहे। आणि असे बोलून त्यांनी त्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये मुलीकडून 4.5 तोळा सोनं आणि काही कॅश असं त्याला धमकी देऊन तिच्याकडून वसूल केला। ह्या बाबतीत नयानगरला आमच्याकडे कंप्लेंट आली होती, त्याचा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे।